मित्रांनो, आज आहे 28 तारीख. आज आमचा तिसरा दिवस आहे दुबईमध्ये. सकाळचे 10 वाजलेले आहेत आणि आत्ता आम्ही बघायला चाललो आहे मिरॅकल गार्डन. तर सगळ्यात पहिल्यांदा मेट्रो स्टेशनने आपण जाणार आहोत आणि तिकडून मेट्रो चेंज करून बसने आपण मिरॅकल गार्डनला जायचं. चला मग सांगतो मी तुम्हाला कसं जायचं, काय करायचं. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही डेरामध्ये असाल तर बनिया स्क्वेअर स्टेशनला मेट्रो स्टेशनला जायचं. तिकडून तुम्हाला मॉल ऑफ एमिरेट्स इथे उतरायचं आहे आणि तिथून बस पकडायची आणि मिरॅकल गार्डनला जायचं आहे. हे मित्रांनो, तुम्ही समोर बघू शकता, चालणाऱ्यांना इथे फुल रिस्पेक्ट आहे. गाड्या थांबतात आपोआप, अजिबात घाई गडबड करत नाही तोपर्यंत तुम्ही रस्ता क्रॉस करत नाही. तर हे समोर तुम्ही बघू शकता बनिया स्क्वेअर मेट्रो स्टेशन. Your attention please. Passengers are advised not to leave their baggage unattended. المحطة الأخيرة بهذا القطار هي मॉल ऑफ एमिरेट्समध्ये तुम्ही मेट्रो स्टेशनला आल्यावर तुम्हाला एक्झिट 1मधून बाहेर पडायचं आहे. तिथे तुम्हाला बसेस मिळतील आणि तिथून आता बस पकडून आपण मिरॅकल गार्डन बघायला जाणार आहोत. आत्ता आपले 7.5 दिरम कट झालेले आहेत, कारण आजचा प्रवास आपला जरा जास्त लांबचा होता. इतके दिवस आपण जवळच्या जवळ म्हणजे बुर्ज खलिफापर्यंत आलेलो, तर मला 5 दिरम कट व्हायचे. पण आज जरा जास्तच पुढं आलं तर 7.5 दिरम माझे कट झालेले आहेत. हे तुम्ही समोर बघू शकता, इथे एक्झिट 1 टॅक्सी आणि बसेस लेफ्ट साईड. जर तुम्हाला आतल्यात जास्त चालायचं असेल तर हे असे एस्कॅलेटर्स पण दिलेले आहेत, जेणेकरून त्या एस्कॅलेटर्स पण चालतात आणि त्याच्यावरून पण तुम्ही चालला तर जास्त स्पीडमध्ये तुम्ही जे अंतर आहे ते कवर करू शकता. तर हे समोर इकडं तुम्हाला दिसतंय ते आहे ते बस स्टेशन. हे असं मॉलमधनं फिरून तुम्हाला खाली यावं लागतं आणि इकडून तुम्हाला असं जायचं. समोर आहे मॉल ऑफ एमिरेट्स. मॉल ऑफ एमिरेट्सच्या बरोबर समोर तुम्हाला बस स्टेशन इथे बघायला मिळेल. पाठीमागं तुम्ही बघू शकता मित्रांनो, इथं 5 बस स्टॉप्स आहेत. तर 5 नंबरच्या बस स्टेशनला आपल्याला जायचं आहे. तिथून आपल्याला मिरॅकल गार्डनची बस मिळणार आहे. जे बस स्टेशन आहे हेच 5 नंबरचं. येस, इथं 5 नंबर लिहिलेलं आहे. त्या 5 नंबरचं बस स्टेशनला आपल्याला यायचं आहे. तर मित्रांनो, आता आम्ही बसमध्ये बसलेलो आहोत. 105 नंबरची बस आम्हाला मिळालेली आहे दुबई मिरॅकल गार्डनसाठी. तर आता बसमध्ये बसून चाललेलो आहोत. तुम्ही बस बघू शकता पाठीमागं अशी आली. तर मित्रांनो, बस स्टॉपला उतरलेला आहे आम्ही. आता मिरॅकल गार्डन्सला एंट्रन्स तिकीट घ्यायला चाललो आहे. किती एंट्रन्स तिकीट आहे बघूयात आपण. ही अशी तुम्हाला एंट्री दिसते आहे मिरॅकल गार्डनची. लेफ्ट साईडला आहे ते ऑनलाईन तिकीट आहे आणि इकडं आहे ते एंट्री ओनली. आता काय बघत आपल्याला इकडनंच एंट्री तिकीट घ्यावं लागेल. चला. तर मित्रांनो, हे तुम्ही बघू शकता मिरॅकल गार्डन. तर मित्रांनो, हे तुम्ही बघू शकता 90 दिरम प्लस त्याच्यावर टॅक्स, असं मला 95 दिरमला एक तिकीट पडलेलं आहे. दोघांचे मिळून 190 दिरम्स माझ्याकडून त्यांनी घेतलेले आहेत. मिरॅकल गार्डन 2013मध्ये व्हॅलेंटाईन्स डेला ओपन करण्यात आलेलं आहे. दुबईचं मिरॅकल गार्डन तयार करण्यासाठी साधारणपणे 7,80,000 स्क्वेअर फूट म्हणजेच एक 20 एकर जागेमध्ये हे तयार करण्यात आलेलं आहे. या मिरॅकल गार्डनमध्ये 5 कोटी फुलांची झाडं आहेत.
हां तेच की. झाली मित्रांनो, अर्धा तास झाला आम्ही फिरायला लागलो आहे. आमच्या मातोश्री लगेच जमलेले आहेत. तर इकडे तिकडे काय लय बघायचं आहे म्हणे, सगळं एकसारखंच आहे. ठीक आहे, तर बघूयात. आलो आहे तर सगळीकडे बघूनच जायचं. एकदा अनुभव घ्यायला काय हरकत नाही मित्रांनो. खास करून ज्यांना गार्डनची फुलांची अशी आवड आहे त्यांनी यायला आणि भेट द्यायला काय हरकत नाही. फक्त उन्हाचं येऊ नका, सकाळी लवकर या किंवा संध्याकाळचं या, जसं जमेल तसं ॲडजस्ट करून या. हो मित्रांनो, येताना पाण्याची बॉटल किंवा काहीतरी ज्यूस वगैरे आणि खायला प्यायला पण आठवणीनं घेऊन या. भरपूर फिरावं लागतं, त्यामुळे तहानसारखी लागणार. आणि थोडंसं हलकंसं पोटासाठी पण जरासं खाल्लेलं बरं असतं, ते पण घेऊन या. नाही इथे विचारायचं. अरे ये की फोटो इकडं. अरे नाहीच की. How could we walk past that and not see it? अशा प्रकारे दुबई मिरॅकल गार्डन आमचं बघून झालेलं आहे. तर आता परत आपण बस नंबर 105 पकडून मॉल ऑफ एमिरेट्स जिथून आपण आलो तिथेच परत जाऊयात. तिथं बस जाते आणि तिथनं परत आपलं मेट्रो स्टेशन परत आपापल्या बर्निया स्क्वेअरला तिकडं आपण जाऊयात लॉजला. मित्रांनो, आता आपण परत एकदा मॉल ऑफ एमिरेट्स मेट्रोने आपण बर्निया स्क्वेअर स्टेशनला जाणार आहे. बसने आता आलो आपण. المحطة الأخيرة لهذا القطار هي سنتر بوينت. المحطة القادمة هي أبراج الإمارات. The final destination of this train is Center Point. The next station is أبراج الإمارات. The next station is Emirates Towers. मित्रांनो, आता दुपारी बरोबर 3 वाजलेले आहेत. आता आम्ही परत एकदा लॉजवर चाललो आहे. जरासं आराम करून परत संध्याकाळचं काही तर प्लॅन करून परत बाहेर पडायचं. कारण कसं आहे, पप्पा मम्मींचं वय झाल्यामुळे त्यांना जास्त काही झोपत नाही. त्यामुळं बघूयात आता. ते आले संध्याकाळी जर फिरायचं नाही तर मग आपलं पण एकटं बाहेर पडायचं.